मातंग समाजाचा जीसीपीच्या दाताचा बघा काय म्हणून राहिला नेता। निसर्ग आपल्या बाजूला आहे, केंद्र सरकार आपल्या बाजूला आहे, राज्य सरकार आपल्या बाजूला आहे, संविधान बाबासाहेबांचा आपल्या बाजूला आहे। बाबासाहेबांचा विचार मागाच्या सोबत असताना कुणी माहीतचा लाल आरक्षण वर्गीकरण थांबू शकत नाही। हा म्हणतो निसर्ग आमच्या संघ आहे, केंद्र सरकार आमच्या संघ आहे, राज्य सरकार आमच्या संघ आहे, वर्गीकरण होणारच। मग तुमच्या संघ सगळं आहे तर वर्गीकरण का होऊन राहिलं नाही रे? अण्णाभाऊ साठेंची जयंती होती त्या दिवशी सरकारनं म्हटलं होतं तुम्हाला की त्या जयंतीच्या दिवशी आम्ही वर्गीकरण करूया, झालं काय रे? अरे हे सरकार ध्यानावर नाही रे। अबे जीसीपीच्या दाता वासळल्या, मला एकच सांगायचं आहे तुले, केंद्र सरकार तुझ्या संघ आहे, राज्य सरकार तुझ्या बाजूला आहे, निसर्ग तुझ्या बाजूला आहे, तर मग वर्गीकरण काऊन होऊन राहिलं नाही रे? काऊन मोर्चे काढा लागून राहिले, एवढे आंदोलन करा लागून राहिले तुम्हाला? का आतापर्यंत झालं कोण नाही? केंद्र सरकार तुझ्या बाजूला आहे, निसर्ग तुझ्या बाजूला आहे, राज्य सरकार तुझ्या बाजूला आहे, तर वर्गीकरण झालं कोण नाही ते सांग? कारण ते वर्गीकरण होणारच नाही आहे, संविधानिक दृष्टिकोनातून तो वर्गीकरण होणारच नाही। मग झाले असतात आतापर्यंत, झालं का नाही? कोणाची वाट पाहून राहिले? मुहूर्त पाहून राहिले का? तारखेचा मुहूर्त पाहून राहिले काय? अरे सगळं तो देवेंद्र फडणवीस, तो नरेंद्र मोदी चुतिया बनवायचं कारस्थान चालू केलंय तुम्हाला। चुतिया ज्या आरएसएसनी तुम्हाला भडकवलं जीसीबीच्या दाता, त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर भारत माता करून राहिले, ते आरक्षण हटवाचं आंदोलन करून राहिले कुवेट गांडीच्या। कळलं काय? तुझ्या बाजूला एवढं सरकार आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार, निसर्ग आहे, तर मग होऊन का नाही राहिलं? अरे तुम्हाला फसवत आहे, तुम्हाला जाती जातीमध्ये झगडा करण्याचं कारस्थान करत आहे। तुम्ही आरएसएसची पिल्ले आहे, त्याचं मूत पिऊन तुम्ही गुरगुरून राहिले। तुम्ही शिक्षण घेतलं असतं ना तर खोटं नाही सांगत, कलेक्टर झालेच असते। मी आता सांगतो, कलेक्टर झालेच असते। या फडणवीस साहेबांच्या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, साहेब यांना कलेक्टर करून टाका, म्हणजे टेन्शन मोकळं होऊन जाते। तुमच्या डोक्याला टेन्शन झालं असेल, हे वर्गीकरणाच्या आंदोलनाच्या मुळे तुम्हाला झोप लागत नसल, इकडे हे मस्के लोक, जीसीबीच्या दाताचे डोंबळे डांबळे लोक तुम्हाला फोन लावून मॅट करत असल, तर एक काम करा, यांना कलेक्टर बनवून टाका। त्या कारणामुळे काय काय टेन्शन मोकळं होऊन जाईल। बरोबर बोलतो ना? म्हणजे काय होणार, यांना कलेक्टर बनवून टाका तुम्ही बिंदास। काही आम्हाला घेण्यात नाही, आम्ही काही म्हणणार नाही की यांना कलेक्टर केलं म्हणून, नाही तर यांच्या सगळ्या जे समाजातील लोक आहे यांना कलेक्टर बनवून टाका, आयपीएस अधिकारी बनवून टाका, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी बनवून टाका, ज्याला एज्युकेशन नाही त्यालाही बनवून टाका, म्हणजे हे टेन्शन मोकळं होऊन जाते। यांना असं वाटते की आरक्षणाच्याच भरोश्यावर नोकऱ्या लागत असते, त्याला शिक्षणाची काहीच गरज नाही। हा जीसीबीचा दाता तो काय करतो माहितीये काय? केंद्र सरकार, राज्य सरकार, निसर्ग आमच्या सगळं संघ आहे म्हणते, हा असं म्हणून राहिला। मग आतापर्यंत होऊन का नाही राहिलं? कायले आंदोलन करायला लागून आले? तारीख पर तारीख। अबे सगळं तुम्हाला चुतिया बनवण्याचं कारस्थान चालू आहे, हे तुम्हाला दिसून राहिलं नाही, कारण तुमच्या डोळ्यावर आरएसएसने बांधलेली पट्टी आहे। जोपर्यंत ती पट्टी निघणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला लेड समजणार नाही। कळलं काय? ह्या जीसीबीच्या दाताले माय एकच म्हणणं आहे, खरंच भाऊ, खराच तू खरा नेता असेल ना, तू वर्गीकरण करून दाखव, खरा असेल तर। का नाही? खरा असेल तर करून दाखव, कारण ह्या सरकारपाशी काहीच पुरावा नाही आहे वर्गीकरणाचा। वर्गीकरण हा पार्लमेंट करत असतो, सरकार नाही। पण चुतिया कसं बनवायचं, कसे झगडे करायचे, एकामेकाशी आगा कशा लावायच्या, आगीत तेल कसं टाकायचं, हे सरकारचं धोरण आहे। कळलं काय? पण ह्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही राजकारण खेळून राहिले। आतापर्यंत मातंग समाजाचा कुठलाही लीडर नव्हता, मातंग समाजाच्या महिलेवर अत्याचार होत होते,
मुलींवर अत्याचार होत होते, भावावर अत्याचार होते, त्यांच्या घरावर तोडफोड केल्या जात होती. एखादी स्त्री मरण पावली, तिला हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करता येत नव्हती, तेव्हा हे लीडर कोण्या भोकात गेले होते. आता त्या वर्गीकरणाच्या मुळे सगळे लीडर दिसून राहिले. आता आपण लीडर गेले कुठे होते हे मला समजून राहिलं नाही. तेव्हा सगळे जयभीमाने धावून येत होते. आणि आता हे वर्गीकरणाचं चालू झालं तेव्हापासून लीडर जन्माला आले अचानकच. का? तिकडून पैसा भेटला काय राजकारण खेळण्यासाठी? का समाजामध्ये ते निर्माण करा, जातीवाद करा, झगडे करा, विषय मोकळा करा? अरे त्या सरकारनं हिंदू आणि मुसलमानाचे झगडे लावले रे, ओबीसी आणि मराठाचे झगडे लावले, धनगर आणि आदिवासींचे झगडे लावले, आता बौद्ध आणि मातंग संघात झगडे लावले. विचार करा. आणि हे वासळल्या दाताचे लोक छाती काढून मांड्या ठोकून सांगतात की निसर्ग आमच्या संघ आहे, राज्य सरकार आमच्या संघ आहे, केंद्र सरकार आमच्या संघ आहे. तर मग वर्गीकरण का नाही होऊन राहिलं रे? तुमच्या लोकांनी म्हटलं होतं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी वर्गीकरण होणार. झालं काय? झालं काय? नाही ना. अरे होणार कसं? तो हक्क देवेंद्र फडणवीस साहेबांपाशी नाही, नरेंद्र मोदीपाशी नाही. मग विचार करा. तुम्ही छाती ठोकून सांगता जगाला, छाती ठोकून ते सांगा ना की बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, हे आम्ही कधी विसरणार नाही. आणि आमचा जो निळा झेंडा आहे तो झेंडा लहरणार नाही. तुम्ही झेंडे चेंज केले, तुमची लीडर जन्माला आले. पहिले लीडर कुठले नव्हते, आता त्या वर्गीकरणाच्या मुळे लीडर जन्माला आले. पहिले तुम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर वाचले, पहिले तुम्ही कधीही जातीवाद केला नाही, मातंग आणि बौद्ध हा एक होता. आता असं झालेलं आहे, मातंग आणि बौद्ध हा भारत पाकिस्तानवाणी झाला. भारत पाकिस्तानमध्ये पण एवढ्या लढाया झाल्या, एवढ्या ह्या 3-4 महिन्यामध्ये दिसून राहिल्या मला. बेअक्कल लोक आहात तुम्ही, अक्कल कवडीची नाही आहे. वासळल्या तोंड्यावानी आपण बोलतो, विचार करत नाही, बोलून देतो. माझं म्हणणं एकच आहे, तुमच्या संग सगळा सरकार असन, राज्य सरकार असन, केंद्र सरकार असन, निसर्ग तुमच्या संग असन, मग होऊन का नाही राहिलं? का आंदोलन करावं लागून राहिलं? का मोर्चे काढायला लागून राहिले ते सांगा मला. सगळ्याच गोष्टी तुमच्या संग आहे ना, तर तुम्ही आंदोलन का करू राहिले? काही गरज पडत नाही तुम्हाला आंदोलन करायची. काही गरज पडत नाही. का करू राहिले आंदोलन? कारण सरकारनं तुम्हाला सांगितलं आहे, आरक्षणाच्या भळव्यांनी सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही जातीवाद करा. जो समाज संघटित आहे त्या समाजामध्ये भेदभाव करा, त्यांच्यामध्ये दुरावा करा, जेणेकरून 2029 मध्ये आपला स्वतंत्र मतदारसंघ जन्माला येणार आणि ते मतं आम्हाला मिळणार. म्हणजे बौद्धांपासून जाती अलग करायचा प्रयत्न चालू आहे. बौद्धांपासून 58 जाती विरोधात आणत होते हे लोक. बौद्धांपासून 58 जाती हा विरोधात आणण्याचा प्रयत्न चालू होता, पण हा जो पगडा हा उलटाच पडला. 58 जाती 57 जाती ह्या बौद्धासंघ गेल्या आणि एकच जात एकटी राहिली म्हणजे मातंग समाज. विचार करा ह्या गोष्टीचा. किती नंगे लोक असणार हे. काय वाटतं तुम्हाला? खरंच वर्गीकरण होणार? नक्की कमेंट करून तुम्ही कळवा. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.